छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा उपांत्य फेरीतील सामना पाटाकडील तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात झाला. हा सामना प्रत्येक क्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या, मात्र पूर्वार्धात कुणालाही गोल करता आला नाही. उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला, मात्र कुणालाही गोल करता आला नाही. सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानं निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला. यामध्ये पीटीएमकडून प्रथमेश शेरेकर, अरबाज पेंढारी, रोहित पोवार आणि प्रतीक बदामे यांनी गोल केले, तर अमीन काझीरची संधी हुकली. वेताळमाळ तालीम मंडळाकडून शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे आणि रोहन मुजावर यांनी गोल केले, तर योकिमचा प्रयत्न फसला. टाय ब्रेकरमध्ये दोन्ही संघ 4-4 गोलनी बरोबरीत राहिल्यानं सामना सडन डेथवर घेण्यात आला. यामध्ये पीटीएमकडून यशराज कांबळे, रोमारियो आणि महम्मद पटेल यांनी गोल केले, मात्र ऋषिकेश मेथे पाटील आणि ओंकार मोरे यांना गोल नोंदवण्यात अपयश आलं. वेताळमाळ तालीम मंडळाकडून विशाल कुरणे, आकाश मोरे, मणिकंदन मॉर्गन आणि ऋतुराज सूर्यवंशी यांनी अचूक गोल करत संघाला विजय प्राप्त करून दिला. या विजयाबरोबरच वेताळमाळ संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पीटीएमकडून यशराज कांबळे, प्रथमेश हेरेकर, रोमारियो, ओंकार मोरे, अमीन काझीर, ऋषिकेश मेथे पाटील यांनी, तर वेताळमाळ तालीम मंडळाकडून आकाश माळी, राहुल पाटील, संदेश कासार यांनी खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं. या हाय व्होल्टेज सामन्यावेळी वादविवाद होऊ नयेत यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना श्री शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात होणार आहे.